भारतीय भिक्खू संघाच्या वतीनं अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येने बौद्ध बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जर पाहिलं तर ब्राह्मण धर्मियांच्या ताब्यात असलेलं महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात यावं आणि सोबतच बोधगया मंदिर कायदा जो आहे तो 1949 तो रद्द करण्यात यावा यासाठी आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन दिले जात आहेत, आंदोलन केलं जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन केलं जातं आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी बौद्ध बांधव या ठिकाणी उपस्थित झाले। आपल्या सोबत भिक्खू महासंघाचे पदाधिकारी आहेत। काय सांगणार, काय प्रमुख मागणी आहेत? मोठी गर्दी आंदोलन बोधगया महाविहार हे बौद्धांचं फार आशास्थान, श्रद्धास्थान, ज्या ठिकाणी बौद्धांची अस्मिता दडलेली आहे असं हे ठिकाण आहे। सर्व जागतिक पवित्र स्थळ ज्याला आपण म्हणतो ते ठिकाण ते आहे। जगभरातल्या सर्व बौद्धांची भावना त्या ठिकाणी जोडलेली आहे। झालं असं की बघा, इंग्रज सरकार गेल्यानंतर या ठिकाणी बिहार सरकारनं काय केलं की बिहार सरकारनं महाविहाराच्या संबंधानं जो कायदा काढलेला आहे 149 या कायद्याप्रमाणे झालं असं की त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू हा शब्द घातला आणि हिंदूंचे जे त्या चॅरिटीमध्ये त्या संस्थेमध्ये जे आहे ते मेंबर त्या ठिकाणी घेतलेले होते। बौद्ध विहार हे बौद्धांचं आहे, बौद्ध त्या कमिटीमध्ये असायला पाहिजे, ते त्याच्यामध्ये घेतले गेले नव्हते। बौद्धांनी त्याच्यासाठी सतत लढा दिल्यानंतर बघा त्याच्यामध्ये बरेचसे काय बदल झालेले आहेत। आता त्यामध्ये बौद्ध पण आहेत आणि त्याच्यामध्ये हिंदू पण आहेत। परंतु बघा त्या ठिकाणी वापर असा होतो आहे की फक्त हिंदू म्हणून ते घेतलेले जातात आणि हा संघर्ष हिंदू आणि बौद्धांच्या विरोधामध्ये दिसला पाहिजे असं नेमकं त्या ठिकाणी ही घटना घडणारे कोण आहेत तर त्याच्यामध्ये गेले कोण आहेत तर त्याच्यामध्ये ब्राह्मण हे गेलेले आहेत। ब्राह्मण हे त्याचे सदस्य झालेले आहेत आणि त्या ठिकाणी जेवढं काही धनसंपत्ती येतो आहे तो ते सर्व धनसंपत्ती त्या ठिकाणी लुटल्या जातो आहे। मला या ठिकाणी विशेष म्हणजे असं म्हणायचं आहे की बघावा की जेवढे काही धर्म आहे, हा देश जो आहे हा धर्मनिरपेक्ष देश आहे। सर्व धर्माला आपापल्या धर्माच्या उपासना करण्याचे अधिकार त्या अनुयायांना आहे आणि त्या धर्माचे जेवढे धर्मगुरू आहेत हे सर्व धर्मगुरू हे त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात आणि त्या मंदिरामध्ये त्या मस्जिदीमध्ये आपापल्या धर्मातले धर्मगुरू जे आहेत ते त्या ठिकाणी जे आहे पूजा अर्चा करत असतात आहे। जसं हिंदूंच्या मंदिरामध्ये हिंदू ब्राह्मण असतो तो त्या ठिकाणी पूजापाठ करतो आहे। ज्या मुस्लिमांमध्ये जे मुस्लिम आहेत धर्मगुरू ते त्या ठिकाणी मस्जिदमध्ये मौलवी वगैरे आहेत ते त्या ठिकाणी पूजा अर्चा करतात आहेत, लोकांना धम्म शिकवतात आहे। जैन धर्मामध्ये जैन मुनी हे अधिकारी आहेत खऱ्या अर्थानं आणि तसंच बौद्ध धम्म जो मुस्लिम धर्मामध्ये आपण बौद्ध धम्म जो आहे तर बौद्ध धम्मामध्ये खऱ्या अर्थानं त्या धम्माचे धर्मगुरू जे आहेत तेच त्या ठिकाणची सर्व देखभाल करणारे असले पाहिजे, पूजा अर्चा करणारे असले पाहिजे। कोणीही कोणाच्या धर्मामध्ये ज्या ढवळाढवळ जे आपण म्हणतो मंदिरामध्ये जाऊन हे करत नाही, हे कोणाच मंदिरामध्ये होत नाही, कोणाच मस्जिदीमध्ये होत नाही। मग बघावं की ह्या बौद्ध विहारांमध्येच का, बौद्ध विहारांमध्येच त्यांचा कब्जा कशा। म्हणून एक विशेष म्हणजे की हे जे आहे मग आम्ही असं म्हणतो ना की मग सर्व बौद्धांनासुद्धा सर्व मंदिरामध्ये घ्यावा, सर्व मंदिरामध्ये त्यांना सदस्य घ्यावं असं होते का? असं होत नाही आहे। आणि म्हणून ठीक आहे का या ठिकाणी काही लोकांची दिशाभूल करण्यासाठी म्हटलं जातं आहे की बाबा नाही, भगवान बुद्ध जे आहेत हे आमच्या विष्णूचा नवा अवतार आहे। मग भगवान बुद्ध विष्णूचा नवा अवतार आहे, मग सर्व मंदिरामध्ये बुद्धाची स्थापना झाली असली पाहिजे आणि सर्व मंदिरामध्ये बुद्धाची पूजा अर्चा केली असली पाहिजे। आणि असं जर होत असेल तर मग आम्हीसुद्धा त्या ठिकाणी बुद्धाचा धम्म सांगायला जातो प्रत्येक मंदिरामध्ये, आम्हालासुद्धा बोलावलं पाहिजे। आम्ही भेद करत नाही आहेत का हा हिंदू आणि ते मंदिर, आम्हालासुद्धा ते अजिबात मान्य नाही आहे। पण असं होते का? असं कुठे होत नाही। एवढंच मग सांगायचं आहे की ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि ते बुद्धत्व त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून त्या धम्माचे जे धम्मगुरू आहेत तेच त्या ठिकाणी त्यांची देखरेख केली असली पाहिजे विहाराची आणि त्यांच्या अंडरमध्ये सर्व नियोजन झालं असलं पाहिजे। असं त्या ठिकाणी होत नाही। तो आमचा मूलभूत अधिकार आहे, बौद्धांचा मूलभूत अधिकार आहे आणि म्हणून निश्चितपणे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी हे धरणे आंदोलन आहे। नक्कीच जे महायोगींचं जे हे आहेत ते आमच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी जे आहे ते आमचा लढा सुरू राहील अशी प्रतिक्रिया जी आहे ते या ठिकाणी भिक्खू महासंघाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.